भाजपनं अन्याय केलेला आहे तो आम्हाला कदापि मान्य नाही। मी लोकांचं ऐकून जर आमच्या भावाला जर डावलत असेल ना, ह्याच्यासारखं वाईट काही नाही बघा। पण आज घराघरात जे कमळ गेले ते सुनील वाडकरांच्यामुळे गेले, या गोष्टीची तरी त्यांना जाणीव असायला पाहिजे होती। अशा योद्ध्याला नाकारलं म्हणजे खूप मोठा अन्याय केलाय आणि आज आमच्या लाडक्या भावानं एका आमच्या भावाला खूप नाराज केलेलं आहे। आज तागायत भागात कधीच कोण फिरलेलं नाहीये, त्या व्यक्तींचं नाव तुम्ही उमेदवार पद म्हणून निवडताय आणि जो माणूस सतत 20 वर्ष या सुर्वेनगर प्रभागासाठी राबतो त्यांचं तुम्ही नाव घेत नाहीये। खरंच ही दिलगिरीची गोष्ट आहे। भाजप पक्षाने त्यांना आज खूप नाराज केलेला आहे। त्यांना असं डावललं हे कुणालाच मान्य नाही, भागातील लोकांना पण नाही, आमच्या परिवाराला पण नाही आणि आम्हाला याचं खूप दुःख झालेलं आहे। आम्ही कुटुंबातली माणसं खूप नाराज झालोय पक्षावर। माझ्या मुलगाला आदळून पडले तर तुम्ही सर्व लोकांनी साथ द्या, हीच माझी अपेक्षा आहे। आज जे आम्हाला समजलं की वाडकर भाऊंना आमच्या पक्षामार्फत उमेदवारी पद मिळालेलं नाही, त्याबद्दल आम्ही खूप खूप नाराज आहे। कारण आमच्या भाऊनी आमच्यासाठी किती काय केले हे आम्ही शब्दात पण सांगू नाही शकत आहे। आणि जो आपल्या वाडकर भाऊनी आपले आमदार जे अमल महाडिक आहेत त्यांनी खूप चुकीचा निर्णय घेतलाय। आज तागायत भागात कधीच कोण फिरलेलं नाहीये, त्या व्यक्तींचं नाव तुम्ही उमेदवार पद म्हणून निवडताय आणि जो माणूस सतत 20 वर्ष या सुर्वेनगर प्रभागासाठी राबतो त्यांचं तुम्ही नाव घेत नाहीये। खरंच ही दिलगिरीची गोष्ट आहे, खूप मोठी दिलगिरीची गोष्ट आहे। भाऊ हे आमच्या सगळ्यांचेच म्हणजे लाडके आहेत। सगळ्यांनी त्यांनी भाऊने आमच्या कॉलनीसाठी सगळ्यांसाठी काम केलेले आहेत, तर त्यांना नाराज केलं साहेबांनी, ते आम्हाला म्हणजे हे झालं नाही, सहन झालं नाही दादांच्या विषयी। कारण की दादांनी भरपूर आमच्या कॉलनीसाठी प्रभागासाठी भरपूर त्यांनी विकास केलेला आहे। का आम्हाला हे कमळचं नाही माहीत नव्हतं, कारण की दादांच्यामुळे आम्हाला माहीत झालं। दादांच्याबरोबर आम्ही स्वतः लढतोय, दादांच्यासाठी आम्ही सगळ्यांसाठी राबतोय। दादा सगळ्यांसाठी काम करतात, रस्ते नव्हते, गटारी नव्हत्या, ते दादांनी सगळ्यांसाठी करून दिल्या। त्यासाठी साहेबांनी आज दादांच्यासाठी नाराजी केली, ते आम्हाला म्हणजे आम्हाला हे सहन झालेलं नाही। मी सुर्वेनगर प्रभागामधून एक महिला मतदार म्हणून बोलते। सुनील वाडकर साहेबांचं प्रभाग 20 मध्ये खूप मोलाचं सहकार्य आहे। त्याने भाजपसाठी गेली 25 वर्ष कार्य केलेलं आहे। तर भाजप पक्षाने त्यांना आज खूप नाराज केलेलं आहे। हे त्यांनी केलेलं कार्य हे आम्हाला आवडलेलं नाही, तर त्याने असं करायला नको पाहिजे होतं। सुर्वेनगर प्रभागात त्यांनी खूप तयारी केली, तर रस्ते केले, विरंगुळा केंद्र केले, लहान मुलांसाठी केले, वेगवेगळे ठिकाणं गार्डन केली, ओपन जिम केल्या। आम्हाला एवढं वाटत होतं की त्यांना तिकीट मिळायलाच पाहिजे आणि मिळालंच म्हणजे मिळणं गरजेचंच होतं। आम्ही कुटुंबातली माणसं खूप नाराज झालोय पक्षावर। आज प्रभाग क्रमांक 20 मध्ये जे काय उमेदवारी अर्जासाठी म्हणजे सुनील दिनकर वाडकर भाऊंनी जो फॉर्म भरला होता आणि त्याबद्दल पक्षाने त्यांना आत्तापर्यंत तिकीट देतो असं झुलवत राहिले। आज सुनील दिनकर वाडकर हे गेली 15 ते 20 वर्ष सुर्वेनगरमध्ये काम करत आहेत आणि पूर्ण आमच्या सुर्वेनगरला जर अमल साहेबांची निवडणूक होती त्यावेळी आम्ही फक्त भाऊंमुळं दिवसाचा रात्र करून आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभा राहिलो, ते फक्त आमच्या भाऊंच्याकडे बघून। पण सुनील दिनकर वाडकर साहेबांवर जो भाजपनं अन्याय केलेला आहे तो आम्हाला कदापि मान्य नाही। आम्ही अमल महाडिक साहेब जे आमचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्यासाठी झटलो। पूर्ण सुर्वेनगर फक्त भाऊंमुळं घराघरात कमळ पोचलेले आणि आज आमच्या लाडक्या भावानं एका आमच्या भावाला खूप नाराज केलेलं आहे। त्यांना खूप सपोर्ट करून, त्यांना मोटिवेट करून त्यांना तिकीट फर्स्ट प्राधान्य त्यांना द्यायला पाहिजे होतं, ते त्यांनी दिलेलं नाही। वाडकर साहेबांनी भरपूर या भागात कामं केलेली आहेत। जेव्हा आम्ही फोन केला की लाईट नाही आहे, तर लगेच लाईट, बल वगैरे, रोड वगैरे त्यांनी केलेले आहेत ह्या भागात आणि त्यांना तिकीट मिळावं किंवा त्यांच्यासाठी आम्ही फार लढत होतो। आणि भाजपचं जे अध्यक्षपद मला दिलं होतं त्यांनी माझ्या मैत्रिणीला आणि मला दिलं होतं, आजपर्यंत आम्ही त्यांच्यासाठी उभारलेलो आहे आणि त्यांनाच आम्ही म्हणजे पुढे घेऊन जाणार। माझी ही अपेक्षा आहे की सगळ्या महिलांची अपेक्षा आहे की त्यांना
जे तिकीट आहे ते मिळावं किंवा जे भाऊ कोणता जो निर्णय घेईल त्याच्या मागे आम्ही त्यांच्याशी सपोर्ट राहील. मी सुरेनगर प्रभागातून बोलत आहे. आज कमळ या चिन्हासाठी आम्ही खूप म्हणजे कष्ट घाललेले आहेत. त्यामध्ये सुनील वाडकर साहेबांचं नाव खूप मोठं आहे इथं आणि त्यांनी घरोघरी कमळ पोचवलेलं आहे. आणि त्याच पक्षाने आज सुनील वाडकर साहेबांना नाराज केलेला आहे. हे नको होतं आम्हाला आणि आम्हाला आमच्याच प्रभागातला नगरसेवक हवा आहे. त्यामुळं आम्ही सुनील वाडकर दादांना सपोर्ट करणार आणि त्यांनाच उभं करणार आणि त्यांनाच निवडून आणणार. हा जो एकंदरीत प्रसंग घडला भाजप पक्षाकडून त्याची उमेदवारी डावलण्यात आली आहे, काय सांगायला? नमस्कार, मी सुप्रिया सुनील वाडकर बोलते. ज्या कार्यकर्त्यांना आपल्या संसारात तुळशीपात्र ठेवून अंमलसाहेबांच्या पाठीमागे रात्रंदिवस राबले त्यांना असं डावललं हे कुणालाच मान्य नाही. भागातील लोकांना पण नाही, आमच्या परिवाराला पण नाही आणि आम्हाला याचं खूप दुःख झालेलं आहे. ज्यावेळी अंमलसाहेब उभा होते त्यावेळी आम्ही रात्रंदिवस माझ्या मुलाबाळांसकट राबत होतो. याची तरी त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे होती. अमल माडिक ज्यावेळेला उभा राहिले त्यावेळेला त्यांच्या जीवावरती बेतलं होतं. त्यावेळेला तिने आपला परिवाराचा कधीही म्हणजे माझी पोरं आहेत मी त्यांच्यासाठी बघायला पाहिजे. ज्या वेळेला त्याला उचलून ज्या वेळेला नेला काय काय तिने केलं त्यावेळी त्याची तिने जाणीव ठेवायला पाहिजे होती. तुमच्यासाठी किती राबते, कोण काय करते हे बघायला पाहिजे होतं. तुम्ही लोकांचं ऐकून जर आमच्या भावाला जर दावलत असेल ना ह्याच्यासारखं वाईट काही नाही बघा. जे माणूस रात्र दिवस तुमच्यासाठी राबतोय त्याच्यासाठी तुम्ही पण राबायला पाहिजे होते सा. ही आमची म्हणजे नम्र विनंती होती तुम्हाला सगळ्यांना. आगामी काळात काय भूमिका असते? आता आम्ही कसलं पण आम्हाला म्हणजे कुठनं पण ऑफर येऊ दे नंतर नाही येऊ दे आम्ही लढणारच. आमच्या भावाला आम्ही गुलाल लावल्याशिवाय आम्ही म्हणजे आम्ही बसणार नाही. आम्ही आता इथनं मागं म्हणजे तुमच्यासाठी लढलो तेच आम्ही आता इथनं पुढे पण आम्ही आमच्या भावासाठी लढणार. माझ्या मुलग्याला सर्वांनी साथ द्यायला पाहिजे. माझ्या मुलगाला आदळून पाडले तर तुम्ही सर्व लोकांनी साथ द्या, हीच माझी अपेक्षा आहे. 15 वर्षे माझ्या मुलाने हे तुमच्यासाठी सगळं केलं, त्यात तिने फसविलं शेवटच्या घटकेला. आतापर्यंत किती केलं तिने, सगळीकडे साथ दिली, सगळ्यांनी माया बहिणी करून तिने साथ देऊन हे केलं आणि तुम्ही आता शेवटीला हे असं पाडलं सा, त्यात काय उपयोग झाला नाही तुमचा. माझ्या मुलग्याला कुणी बी साथ द्या, सर्वांनी साथ द्या, हीच माझी अपेक्षा आहे. भाऊनी इतके वर्ष पक्षासाठी करून काय उपयोग आहे? मग पक्षाने जर ऐन वेळेला भाऊंना बाहेर काढलं असेल तर पक्षाचा काहीच उपयोग नाही. एवढी जनता त्यांच्या सोबत आहे तर पक्ष न घेता भाऊनी निवडणूक लढवावी आणि ते निवडून 100% येणारच. त्यांनी जी कामं केली त्यांचा काहीतरी मोबदला म्हणजे त्यांना मोबदला राहू दे, पण त्यांना तिकीट नाही म्हणून सांगितलं जरी असतं तरी आम्ही थांबलो असतो. पण आज घराघरात जे कमळ गेलंय ते सुनील वाडकरांच्यामुळे गेलंय. या गोष्टीची तरी त्यांना जाणीव असायला पाहिजे होती. एवढंच आमचं म्हणणं आहे, पण आता नाही. काय असणार आहे आगामी काळात भूमिका, काय असणार आहे? आम्ही निवडणूक लढवणार आणि गुलाल हा आमच्या घरात येणार हे शेवट ठरलेलंच आहे आमचा. मी सुनील वाडकरांचे वडील, मी एक पांडुरंगाचा भक्त आहे. एक सांगेन असं की त्या मुलानं आमच्या म्हणजे माझा तो थोरला मुलगा त्यांनी घराकडे किंवा प्रपंचाकडे कुठलंही लक्ष न देता माझे अमल माडिक, माझा पक्ष भाजप या नात्यानंच त्यांनी वाटचाल केली. अगदी तुझे ताटावर जरी बसलेले असले जेवायला काय नाही, अमलसाहेबांचा फोन आला आहे ताट तसंच ठेवणार निमार्ध आणि अमलसाहेबांचा फोन आला आहे मी बाहेर चला जाऊन येतो किंवा लोकांच्या. दुसरं करोनाच्या काळात त्यांनी एक काम केलं. करोनाच्या काळामध्ये काय लोकांना बिस्लेरी पोच करणे, त्यांच्याबरोबर ज्याला करोना झाला आहे त्या माणसाच्या जवळ कोण जात नव्हतं. तो योद्धाच म्हणायला काय हरकत नाही. तो स्वतःहून स्वतःची काळजी न घेता तो त्या लोकांच्यापर्यंत पाणी देणे, त्यांना औषध नेऊन देणे, त्यांना दवाखान्यात नेणे, खूप मोठं काम केलं. आणि काय साहेब तुम्हाला सांगण्यासारखं की अमल साहेबांना बळ द्यायचं म्हणून त्यांनी खूप कार्य केलं. आणि परत त्याने योगायोगानं साहेब त्याला म्हणजे शेवटी लोकांच्यापर्यंत गेल्यामुळं त्यांना स्वतःच त्या आजारानं थोडंसं पिटलं. महापालिका निवडणुकीत भाजप पक्षाकडून वाडकर साहेबांना नाकारण्यात आले, काय सांगाल याबद्दल? काय अमलसाहेबांनी म्हणजे भाजपचे जे मोठे नेते आहेत आमदार म्हणून त्यांनी ह्या अशा योद्ध्याला नाकारलं म्हणजे खूप मोठा अन्याय केला आहे. त्याने अजूनही
त्यांना बळ द्यावं, त्यांना त्यांच्या कामाला न्याय द्यावा.